सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरती असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी आग लागलेली होती. अजूनही आग धुमसतीच असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते. आग नियंत्रणात असली तरी या जागेवरून प्रचंड प्रमाणात धुराचे लोट जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी निघताना दिसत आहेत आणि त्याचे हे धुराचे लोट सोलापूर शहरात जवळपास कित्येक किलोमीटरपर्यंत पसरलेले आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास या धुराचा करावा लागतोय. खरं तर मी देखील या परिसरात जेव्हा आलोय जवळपास 1 ते 1.5 मिनिटं देखील आपण उभं राहू शकणार नाही, इतका त्रास जो आहे तो या ठिकाणी होतोय. मास्क लावून गॉगल लावूनच लोकांना या ठिकाणी राहावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती सोलापूरच्या या कचरा डेपोच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गेल्या वर्षी देखील उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीनं या कचरा डेपोमध्ये आग लागलेली होती. हजारो टन कचरा जो आहे तो या कचरा डेपोमध्ये साचलेला आहे आणि त्याला वेस्ट जे मॅनेजमेंट करण्याचे प्रयत्न जे आहेत ते महानगरपालिकेकडनं केले जातात. खरं तर शेजारी जे आहेत बायोवेस्ट प्रकल्प देखील या ठिकाणी आहे. मात्र उन्हामुळं असेल किंवा वेगवेगळ्या कारणांमुळं या ठिकाणी दरवर्षी जे आहेत ते आगीच्या घटना घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीनं आग लागली होती. गेली कित्येक दिवस जे आहेत प्रयत्न करून अग्निशमन दलाने ही आग विझवलेली होती. आता देखील महानगरपालिकेतर्फे ज्या परिसरामध्ये आग लागलेली आहे तिथं JCBचा वापर करून बाजूला हे कचरा हटवण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत जेणेकरून आग जी आहे ती नियंत्रणात येईल. आत्ता अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करून आग जरी नियंत्रणात आली असली तरी धूर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. डोळ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, श्वासाला लोकांना अनेकांना त्रास होत आहे. शेजारी राहणारी जी वस्त्या परिसर आहेत तिथं देखील सर्वसामान्य लोकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी ज्या आहेत ते महानगरपालिकेकडं सर्वसामान्य लोक करतायत. त्यामुळे काळजी घेण्याची मोठी गरज जी आहे ती या ठिकाणी आहे आणि एक प्रकारे हा जो सगळा साचलेला कचरा आहे याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील सर्वसामान्य नागरिकांना कडून केली जाते. सोलापूरचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या तापमानामध्ये अशा पद्धतीनं या लागलेल्या आगीचा फटका सर्वसामान्य सोलापूरकरांना बसताना दिसतोय. सोलापूर शहरात कित्येक किलोमीटरपर्यंत या धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण असं म्हणूया की एक विषारू वायू जे आहे ते या सगळ्या कचऱ्यातनं उत्सर्जित होत आहे आणि त्याचा त्रास जो आहे सर्वसामान्य सोलापूरकर नागरिकांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.